नमस्कार। सकाळी आपण झोपेतून उठल्यानंतर आपली मान दुखती, खांदे दुखतात, पूर्ण शरीर आपले आखडल्यासारखे होते। हे कशामुळे होते? तर योग्य पद्धतीने आपण झोपत नाही, त्यामुळे हे होत असते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार की झोपायची योग्य पद्धत कोणती, कोणत्या पद्धतीने आपण झोपले पाहिजे आणि कोणत्या पद्धतीने नाही झोपले पाहिजे हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहिल्यापासून ते शेवटपर्यंत नक्की बघा। झोपण्याची योग्य पद्धत कोणती, कोणत्या पद्धतीने आपण झोपले पाहिजे की जेणेकरून आपण सकाळी उठल्यानंतर आपल्याला फ्रेश वाटेल, दिवस आपला चांगला जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचे आपली मान दुखणार नाही, खांदे दुखणार नाही, आपले शरीर पूर्ण अखंड नाही, याची काळजी आपण घेणार आहोत। कोणत्या पद्धतीने झोपावे आपण एकदा बघूयात। सर्वात महत्त्वाचे मी स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे की चुकीची पद्धत कोणती आणि बरोबर कोणती पद्धत हे व्यवस्थित एकदा मी दाखवणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ व्यवस्थित बघा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण झोपतो सगळ्यात चुकीची पद्धत कोणती बघा। पहिल्यांदा आपण हे बघूयात की सगळ्यात चुकीची पद्धत कोणती, की या पद्धतीने आपण झोपले नाही पाहिजे, कोणती पद्धत। या पद्धतीने आपण एक पाय वरती करतो आणि पूर्ण पालथे झोपत असतो, पोटावर झोपत असतो। जेव्हा आपण पालथे झोपतो, पोटावरती झोपतो, मी आता दाखवले या पद्धतीने आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपल्या पचनावर याचा परिणाम होत असतो। आपले पचन व्यवस्थित होत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या फुफ्फुसावर देखील त्याचा परिणाम होतो। व्यवस्थित आपले फुफ्फुस असे ओपन होत नाही, श्वास घेताना असे दबले जातात। जेव्हा आपण पालथे झोपतो त्यावेळेस फुफ्फुस आपले दबते आणि सगळ्यात महत्त्वाचं डोक्यावर, मेंदूवर देखील याचा परिणाम होत असतो। आपण जेव्हा झोपतो त्यावेळेस आपला मेंदू बघा, दिवसभर आपण काय केले चांगले कार्य किंवा दिवसभर आपण काय करतो ह्याची मेमरी आपण लॉंग टर्म मेमरीमध्ये साठवतो आणि आपल्याला काय विसरायचं तात्पुरते असेल तर ते विसरून जातो। हे पूर्ण कार्य रात्री घडत असते की लॉंग टर्म मेमरीमध्ये काय ठेवले पाहिजे हे जे पूर्ण जे कार्य करतं ते रात्री घडत असते। त्यावेळेस आपल्या मेंदूला ऑक्सिजन व्यवस्थित पोहोचणे गरजेचे असते। ज्यावेळेस आपण पालथे झोपतो त्यावेळेस आपल्या मेंदूला व्यवस्थित ऑक्सिजन पोहोचत नाही आणि मेंदूचं जे फंक्शन आहे व्यवस्थित कार्य करत नाही बघा, त्या कार्यामध्ये अडथळा निर्माण होतो। त्यामुळे कधी पण पोटावर पालथे झोपू नये। आणि दुसरी पद्धत, जेव्हा जेव्हा आपण झोपतो बघा, घरातील काही माणसांना अशी झोपायची पद्धत असते, सरळ झोपतात ते असे झोपणे तर योग्य आहे। आम्ही पण शवासनमध्ये काही क्लासेसमध्ये असे झोपाय सांगतो, ते पण थोड्या वेळासाठी। असे झोपणे तर योग्य आहे परंतु थोड्या वेळासाठी। ज्यावेळेस आपण असे सरळ झोपतो त्यावेळेस काय होत असते बघा, योगा क्लासेसमध्ये आपण थोड्या वेळ शवासनमध्ये या स्थितीमध्ये आपण झोपाय सांगतो सरळ। थोड्या वेळ झोपणे योग्य आहे परंतु पूर्ण रात्र या स्थितीमध्ये झोपायचं नाही। त्यावेळेस बघा काय होत असते, आपल्या पचनावर त्याचा परिणाम होतो। ज्या महिला प्रेग्नेंट आहेत त्यांनी तर अजिबात सरळ झोपायचं नाही, थोड्या वेळासाठी झोपलं तरी चालेल परंतु पूर्ण रात्र या स्थितीमध्ये झोपणे देखील चुकीचे आहे। झोपण्याची योग्य स्थिती कोणती, कधी पण आपण डाव्या कुशीवर झोपले पाहिजे। बघा घरामध्ये आपल्या पहिले वयस्कर व्यक्ती असायचे, आपले आजी आजोबा होते, त्यावेळेस ते आपल्याला आपण कसं पण झोपल्या म्हणत होते, डाव्या कुशीवर झोप, डाव्या कुशीवर झोप। कधी पण आपले पोटात दुखायला लागलं आपले घरातील वयस्कर माणसं म्हणतात की डाव्या कुशीवर झोपा, तर डाव्या कुशीवर झोपणे अत्यंत बरोबर आहे। कारण का बघा काय होते, जेव्हा आपण डाव्या कुशीवर झोपत असतो, तुम्हाला जर दररोज उशी घ्यायची सवय असेल तर तुम्ही उशी घेऊ शकता। कधीतरीच तुम्ही उशी घेतली त्यावेळेस मान दुखते, आपले खांदे दुखायला लागतात, त्यामुळे उशी देखील दररोज प्रॅक्टिस असणे गरजेचे आहे, दररोज उशी असणे गरजेचे आहे। नाहीतर तुम्ही कधीतरी घेताय कधीतरी नका घेऊ, असं करू नका। असं या पद्धतीने डाव्या कुशीवर झोपायचं। हात या पद्धतीने ठेवला तरी चालेल परंतु 1-2 तासांनी हाताला मुंग्या यायला लागतात, त्यामुळे हात काढणे कधी पण योग्य आहे। त्यावेळेस डोकं आपलं व्यवस्थित ठेवायचं आणि डाव्या कुशीवर या पद्धतीने डाव्या साईडवर झोपायचं। असे झोपल्यामुळे काय होते बघ, जे आपलं आमाशय असतं, ज्यामध्ये आपलं अन्न जातं, जे आमाशय असतं त्याचा पूर्ण आकार असा असतो, या अशा साईडला असतं ते बघा। ज्यावेळेस आपण डाव्या साईडला झोपतो त्यावेळेस आमाशय या पद्धतीने असते, जे पण अन्न येते ते व्यवस्थित पचून खाली जात असते। ज्यावेळेस आपण उजव्या कुशीवर झोपतो, उजव्या साईडवर झोपतो, त्यावेळेस आपला आमाशय उलट होतं। जे पण आपण अन्नपदार्थ खाल्लंय, जे पण आपण पाणी खाल्लं ते वरच्या भागाला यायला चालू होतं, छातीमध्ये आल्यासारखे वाटते, कधी कधी ढेकर येते, कधी कधी असे गुळणी आल्यासारखे होते। तर ते कशामुळे होते की आपण उजव्या कुशीवर झोपले होते। डाव्या कुशीवर झोपलं कधी पण योग्य आहे आणि व्यवस्थित अन्न पचते देखील आणि ते पचून आमाशयमधून पचून
ते खालच्या भागाला जात असते। त्यामुळे डाव्या साईडवर डाव्या कुशीवर झोपणे कधी पण योग्य आहे। जे लोक जास्त टेन्शन मध्ये असतात, स्ट्रेस मध्ये असतात, त्यांनी तर देखील डाव्या कुशीवर झोपले पाहिजे। ते अत्यंत बरोबर आहे आणि योग्य स्थिती आहे। तुम्ही कोणत्या साईडला झोपता किंवा आधी कोणत्या साईडला झोपत होता, जेणेकरून तुम्हाला काय काय प्रॉब्लेम झाले हे कमेंट बॉक्स मध्ये सांगा। तसेच तुम्हाला योगाचे की सकाळी कोणता योगा करावा, जर तुमची कंबर दुखत असेल तर कोणता योगा करावा, या सर्व विषयांवर मी व्हिडिओ बनवला आहे। त्याची लिंक मी दोन्ही पण साईडला देत आहे, एकदा नक्की बघा। तुम्ही कोणत्या कुशीवर झोपला, डाव्या कुशीवर झोपल्यामुळे तुम्हाला काय फायदा झाला हे कमेंट बॉक्स मध्ये सांगा। तर भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नवीन काही टॉपिक घेऊन। तोपर्यंत नेहमी हसत राहा, आनंदित राहा आणि सर्वात महत्त्वाचे निरोगी राहा। धन्यवाद।